श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत सुजय जाधव यांचा ललितबंध. विषय आहे प्रायोगिक नाटक. डनिंग क्रुगर इफेक्ट नावाचा एक विषय आहे. त्यात असं आहे की आपण बेसिक दर्जाचे आहोत हे कळण्यासाठी सुद्धा हुशारीची एक लेवल यावी लागते. बेसिकपणाचं आत्मभान ही हुशारीने साध्य होणारी गोष्ट आहे. मोस्टली तरुण मंडळींना हे ज्ञान नसतं. त्यामुळे कुठलाही रँडम तरुण हा थेट जग जिंकायची भाषा करतो किंवा त्याचं ते जिंकून झालेलंही असतं. मी जेव्हा डनिंग क्रुगर इफेक्टला पात्र उमेदवार होतो तेव्हा मला हे वाटायचं आपण प्रायोगिक नाट्य चळवळीत अतिशय महत्त्वाचं असं काम करतोय म्हणून. मलाच काय, आमच्या सगळ्या ग्रुपला तसं वाटायचं. त्यावेळी मनातलं मांडायला कसली कुंपणं नव्हती, कोणाला बांधील नव्हतो. कलाकृतींचं भांडवल करायचं असतं हा विचारही मनात कधी यायचा नाही. त्यामुळेच कदाचित त्या वयात काहीसं अस्सल, थोडंसं धाडशी असं लिहिलं गेलं असावं. तर एकदा ना याच झोनमधून लिहिलं गेलेलं एक नाटक मी बसवत होतो. मित्रांच्या बिल्डिंगच्या गच्चीवरती तालमी चालू होत्या. काही दिवस जोरदार तालमी केल्या. मग खूप कालवा होतोय म्हणून बिल्डिंगवाल्यांनी आम्हाला हाकलून लावलं. तालमीला हॉल घेण्याइतके पैसे तर नव्हते. पण हे नाटक नाही केलं तर मराठी प्रायोगिक नाट्य चळवळ कापड गिरण्यांसारखी बंद पडेल याची आम्हाला जाणीव होती. त्यामुळे आम्ही जुगाड करायचं ठरवलं. कोणत्याही ग्रुपचा असतो तसा आमचाही एक चहा पिण्याचा अड्डा होता. आम्ही त्या हॉटेलच्या मालकाला पटवलं आणि दुपारी हॉटेल बंद असतं तेव्हा टेबलं सरकवून तालमी करायच्या असं ठरलं. आई वडिलांच्या आम्ही अगरबत्तीच्या उजेडात अभ्यास करत होतो या वाक्यात जेवढा हिरोइझम होता ना तेवढाच हिरोइझम आम्हाला आमच्या कृतीतनंही मिळत होता. भरीत भर म्हणून आम्ही हॉटेल बंद झाल्यावर रात्रीसुद्धा तालमी करायची परमिशन मिळवली. कडक रुटीन बसलं आमचं. तर त्या चहाच्या हॉटेलमध्ये ना एक MPSC करणारा मुलगा सुद्धा सकाळ संध्याकाळ यायचा चहा प्यायला. तोही आमच्यासारखाच डनिंग क्रुगर इफेक्टचा मानकरी. बहुधा त्याचा पहिलाच अटेम्प्ट असावा, कारण अद्याप पिचला नव्हता. आमच्या अत्यंत गहन आणि उत्कट अशा चर्चांमध्ये तो सुद्धा भाग घ्यायचा. उधारीचा चहा पीत आम्ही समाजाला नवीन दिशा देण्याबद्दल तासन तास बोलायचो. तर मग पुढे काही दिवस आमच्या या तालमी चालल्या. MPSC वाल्याने सुचवलेले काही दाहक बदल सुद्धा आम्ही नाटकात केले. आमच्या दृष्टीने तर नाटक अगदी उत्कृष्ट झालं होतं. बराचसा उत्साह, थोडासा माज हे सगळं दाखवत आम्ही माहितीतल्या दिग्गजांना बोलवून पहिला प्रयोग केला. आणि तो पहिला प्रयोग 11व्या मजल्यावरून फ्रीज पडावा तितक्या जोरात आपटला. काही दिग्गजांनी आमचं सांत्वन केलं. काहींनी कानशिलं तापतील इतक्या जहाल शब्दात आमच्या नाटकाची समीक्षा केली. आम्ही सगळं ऐकून घेतलं आणि यांना काही नवीन पिढीची भाषाविषा कळत नाही हो असे म्हणून मोकळे झालो. नाटकात नाकारता न येण्यासारख्या काही चुका होत्या त्या असतातच. तर त्या चुका आम्ही MPSC वाल्याच्या खाती टाकून दिल्या. कॉन्फिडन्स हल्ला नव्हता म्हणून पुढे आणखी नाटकं आम्ही करत राहिलो. अजूनही त्या नाटकाचे ड्राफ्ट माझ्या लॅपटॉपमध्ये आहेत. सहज कधी फाईल ओपन केली तर एखादी ओळ वाचून धचकायला होतं. प्रायोगिक नाटकांच्या निमित्ताने धाडसी, वैचित्र्यपूर्ण आणि पठडी बाहेरच्या कलाकृती येत राहतात. बाजारू अप्रोच न ठेवता काहीतरी कळकळीने मांडलं जातं, त्याच्यावरती चर्चा होतात. हे फार महत्त्वाचं आहे हे मला सतत वाटत राहतं. आणि कलाकार म्हणून आपण कितीही कमर्शियल झालो तरी प्रायोगिक मॅडनेस काही पाठ सोडत नाही. हेच त्या फसलेल्या नाटकांचं यश. प्रायोगिक नाटक. सुजय जाधव यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.